अकोला इथं पेट्रोल डिझेल दरवाढ आणि इंधन टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। आंदोलनादरम्यान महागाई विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। सध्या जीवनावश्यक वस्तूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून महागाईमुळे नागरिक त्रस्त झाल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। केंद्र सरकार आणि महायुती सरकारला जाग करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। तसेच सरकारने तत्काळ महागाई कमी करावी अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे मोठे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। आजचा मोर्चा काढण्याचा उद्देश एवढाच होता की आज मोदी सरकारनं या देशात जे डिझेल आणि पेट्रोल, खायचं तेल कमी खा या गोष्टीच्या निषेधासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढला आणि ट्रम्पच्या मतानं ऐकून या देशाची परिस्थिती बेहाल केली म्हणून या गोष्टीसाठी सुद्धा मोर्चा काढला। सरकारने 13 एप्रिलला शासन निर्णय काढला की कुठलाही मोर्चा आंदोलन करता येणार नाही। ही जी मनमानी सुरू आहे देशामध्ये, पेट्रोलचा कुठेही तुटवडा नाही, गॅसचा तुटवडा नाही। जे काही परदेशातून आयात होते त्यापैकी 50% अधिक इथले प्रायव्हेट कंपनी जे आहेत ती नेपाळ आणि बांगलादेशला विकतायत। त्यामुळे ही कृत्रिम टंचाई जी निर्माण झालेली आहे ती तातडीने थांबली पाहिजे, कारण जी महागाई दरवाढ झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आलेला आहे। आणि हे सांगण्यासाठी की वर्क फ्रॉम होम हे शेतकरी करू शकत नाही, मजूर करू शकत नाही, ज्याचं हातावर पोट आहे तो करू शकत नाही, म्हणून ही जी मनमानी आहे ती थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढलेला।